पार्थिजांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चालू सामन्याची मानवा माणसं विरुद्ध वाघजाई क्रीडा मंडळ नाणेफेकीचा कौल जातोय वाघजाई क्रीडा मंडळाच्या बाजूला आणि मैदान स्वीकारलं। पुन्हा एकदा आपण सर्वजण एका चांगल्या सामन्याचे साक्षीदार होतो। अटीतटीचा सामना निश्चित होणार कारण एका बाजूला मानवा माणसं कित्येक मैदानावरचा जेतेपद विजेतेपद पटकावलेला संघ आणि समोर उभा टाकलेला प्रतिस्पर्धी संघ वाघजाई क्रीडा मंडळ। माझा फोन घरात आहे। वाघजाई क्रीडा मंडळ आणि वाघजाईच्या क्रीडा मंडळाच्या प्रांगणामध्ये आक्रमणाला झालेली सुरुवात 9 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करत असताना सलामीची पहिली चढाई होती आणि सलामीची ज्यावेळेला पहिली चढाई असते त्यावेळेला तितकीच कमालीची करायची सुखकर अशा परतीच्या प्रवासाला लागायची असते। मात्र या परतीच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण केला तो वाघजाई क्रीडा मंडळ संघाने। मी सुरुवातीला सांगितलं वाघजाई क्रीडा मंडळ संघ म्हटला की माबळ्याचा संघ आहे आणि त्यामुळे ज्याला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो असा माबळेगाव। सलामीची चढाई होती मानवा माणसांकडून आणि सलामीच्या चढाईमध्ये गुणांक प्राप्त करत असतानाच गरज होती की समोरच्या संघाचं असणारं क्षेत्ररक्षण आजमावण्याची। मात्र समोरच्या क्षेत्ररक्षकाने चढाईपट्टूला आजमावला आणि पहिलं गुणांकन आपल्या बाजू प्राप्त केलं। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी थोडंसं मनोबल उंचावर गेलं ते समोरच्या वाघजाई क्रीडा मंडळ संघाचं तशाच तसं उत्तर पुन्हा एकदा मानवा माणसं संघाकडून आणि मागील लढाईमध्ये मानवा माणसं संघाकडून आक्रमण करत असताना छान असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं कारण पूर्वार्धाचा खेळ चालू आहे। या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पुन्हा एकदा फाजील आत्मविश्वास प्रदर्शित करण्याचं काम होतं ते मानवा माणसं संघाकडून। मित्रांनो आपण पूर्वार्धामध्ये खेळतो आणि पूर्वार्धामध्ये खेळत असताना एकमेकांना आजमावायचं असतं, एकमेकांची शक्तिस्थान आजमावायचे असतात, एकमेकांच्या असणाऱ्या टॅक्टिक्स अनुभवायचे असतात, कौशल्य आजमावून घ्यायचे असतात आणि याच वेळेला मात्र उभय संघ थोडीशी घाई करताना पाहायला मिळतात। छान आक्रमण रनिंग हँडटच करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय आणि हा प्रयत्न सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पंचाने अपील स्वीकृत केलेलं पाहायला मिळतो आणि निश्चित याचा फायदा होतो तो मानवा माणसं संघाला। बंदार अशा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला चढाई करण्याकरता एखादा चढाईपटू विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये जातो त्याच वेळेला समोरचा क्षेत्ररक्षण टाकले। मात्र यावेळेला मानवा माणसं संघानं केलेलं क्षेत्ररक्षण हे मात्र सुरेख होतं। ज्यावेळेला हे सावध आपल्या कमीत आलं त्यावेळेला सावजावर झेपवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो निश्चित या ठिकाणी मानवा माणसं संघाकडून 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे, बोनस ऑफ आहे। यावेळेला कोणती बोनसची संधी मात्र निश्चित नसताना एक दमदार आक्रमण आपल्याला पाहिलं तुफान वादी आक्रमण ज्याला आपण म्हणतो हे वादी आक्रमण पाहायला मिळतं ते मानवा माणसं संघाकडून। थोडासा दबाव निश्चित आहे तो वाघजाई क्रीडा मंडळ संघावरती कारण समोरचा संघ मानवा माणसं कित्येक मैदानावरचा जेतेपद विजेतेपद पटकावलेला संघ आणि या संघासमवेत खेळत असताना तितक्याच पूर्ण खेळावं लागणार ते समोरच्या वाघजाई क्रीडा मंडळ संघाला। 2-1-2चं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अनुभवलं गेलं। रचना आत्मगिरी कोणत्याही क्षणी या चढाईपट्टूची पकड करायची हा मानस निश्चित असणार तो मानवा माणसं संघाचा। क्षेत्ररक्षक सावध आहे, जाणीव आहे की समोरचा संघ हा वाघजाई क्रीडा मंडळ संघ पोटीत का घेतला जातो। एका चांगल्या सामन्याच्या आपण साक्षीदार होतो। दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, एका बाजूला मानवा माणसं आणि दुसऱ्या बाजूला वाघजाई क्रीडा मंडळ। आक्रमण होतोय मानवा माणसं संघाकडून स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमणाला सुरुवात झाली। राईट कॉर्नरला या ठिकाणी सुद्धा एक छान प्रकार सांघिक कौशल्य पणाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पंचमंडळ पाठ ठरवत आहे। सुंदर निर्णय सक्षमता जे आपण म्हणतो रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलग्न असणारी पंचमंडळ बाया काम करत मंगेश कळे कित्येक मैदानावर जे दमदार सहज अशी कामगिरी केली अशी पंचमंडळ समोर आमच्या मिलिंद शिंदे आहे। आक्रमण पुन्हा एकदा वाघजाई क्रीडा मंडळ या ठिकाणी ज्या वेळेला या चढाईपट्टूचा तोल गेला थोडासा चौरस सटकला गेला त्याच वेळेला फायदा उठवला तो समोरच्या मानवा माणसं संघाला। मानवा माणसं संघाचा पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते आणि थोडासा गुणांकनाचा आणि उंचावला जातो थोडासा फटका सहन करावा लागतो तो समोरच्या वाघजाई क्रीडा मंडळ संघाला। 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे, डबल टू सिंगल 1च्या क्षेत्ररक्षणाला सामोर जात असताना 5 क्षेत्ररक्षक मैदानात आहे। 5 क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण होतोय मानवा माणसं संघाकडून। पूर्वार्धाचा खेळ चालू आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये खेळत असताना उभय संघ एकमेकांना आजमावून खेळत आहेत। कोणताही धोका पत्करायचा नाहीये कारण जो संघ पहिल्याच छान गोल सुरेख तो टॅकल ज्याला आपण म्हणतो चौडा पकड सुंदर
ज्या वेळेला या चढाईपट्टून धारिष्ट दाखवलं त्याच वेळेला तितकंच धारिष्ट दाखवलं गेलं ते कॉर्नर करून छान सुरेख या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. यावेळेला मात्र सुपर वेळ आपल्याला पाहायला मिळते आणि याच वेळेला पुन्हा प्रचंड भाव येत होतो समोरच्या वाघ्या क्रीडामंडळ संघावर. दमदार आक्रमण होतं, तुफान आक्रमण, ज्याला आपण ज्या पद्धतीनं तुफान भोगावतं त्या पद्धतीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं ते दमदार चढाई संपूर्ण क्षेत्ररक्षण भूमिका ठेवण्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं ते या चढाईपट्टीवर या ठिकाणी थोडंसं थांबणं गरजेचं होतं. सिंगल पॉईंट एका गोलच्या भरपडते वाघ्या क्रीडामंडळ संघावर यश आल्यानंतर थोडंसं होऊन जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो, प्रकार पाहायला मिळतो तो समोरच्या मानवा माध्यम संघामध्ये. दोन क्षेत्ररक्षक मैदानात दोन शिरदार किल्ला लढवताना आक्रमण होतो मानवा माध्यम संघाकडे. रनिंग हॅटेज करण्याचा प्रयत्न करतो, वारंवार हात फैलावत केली चढाई पाहायला मिळते आणि याच वेळेला 2+2 = 4 पॉईंट 4 गुणाची पुन्हा एकदा फेर पडते मानवा माध्यम आक्रमण होतोय वाघ्या क्रीडामंडळ संघाकडून. 2+2 सिंगल वनचं सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि याच वेळेला पुन्हा एकदा विधान रेषेच्या आसपासचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो या चढाईपट्टूचा. विधान रेषेच्या आसपासचा खेळ करायचा, समोरच्या क्षेत्ररक्षकाला खेळत खेळत विधान रेषेच्या बाहेर आणायचं, एखादा गुण घेता आला तर घ्यायचा, नाहीतर सुखकर अशा परतीच्या प्रवासाला लागायचा. हा सुखकर परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो तो वाघ्या महत्वाचा आधारस्तंभ सोडून मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आणि आता मात्र थोडासा दबाव निश्चित असणार आहे तो मानवा मार्गदर्शन संघावरती, कारण महत्वाचा बोहरा मैदानाच्या बाहेर आहे. आणि आता मात्र वाघ्या क्रीडामंडळ संघाचा प्रयत्न असा असायला हवा की जास्तीत जास्त काळ या सोडूला 8 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईपट्टीला बाहेर ठेवायचा आणि सामना आपल्या बाजूने करून घ्यायचा. यासाठी प्रयत्न करण्यात मात्र सिंगल पॉईंट एका गुणाची भर पडते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो, मात्र पंच पण तितकीच हुशार आहे. त्यावर दबावाचा कोणताही फरक पडत नाहीये तो पंचांवरती. 2+2चं सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. पुन्हा एकदा या ठिकाणी हलकाशा फटका तंत्राचा अवलंब केला, त्याला आपण कृषी तंत्र म्हणतो. या कृषी तंत्राचा अवलंब केला जातो. पुन्हा एकदा एका गुणानं सरपडते ते मानवा मार्गदर्शन संघामध्ये. मानवा मार्गदर्शन संघ एक गुण हाताशी घेत पूर्वार्धाच्या खेळामध्ये समोरच्या संघावरती मात्र दबाव टाकण्यात यशस्वी होतोय. वेगवेगळी कौशल्य मैदानावरती प्रदर्शित करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. मानवा मार्गदर्शन संघ मागील चढाईमध्ये सोनूने जी चूक केली होती ही चूक पुन्हा एकदा सुरू होणार नाही, कारण सोनूला जाणीव आहे यावेळेला आपण पूर्वार्धामध्ये खेळतो आणि पूर्वार्धामध्ये खेळत असताना भरभक्कम गुणाची आघाडी हाताशी घ्यायची, दुसऱ्या सत्राला सामोरं जायचा हा प्रयत्न निश्चित असणार. दरम्यान सामन्याचा पूर्वार्ध पंचमंडळ घोषित करतात, कोच चेंजच्या सूचना पंचमंडळीच्या होतात आणि त्या दरम्यान ज्या वेळेला सामना मध्यंतराकरता थांबतो त्यावेळेला गुणांक स्थिती अशी आहे मानवा मार्गदर्शन 14 गुण आणि वाघ्या क्रीडामंडळ 7 गुण. ज्या वेळेला सामना वाघ्या क्रीडामंडळ तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे तो मानवा मार्गदर्शन संघाला. पूर्वार्ध संपुष्टात, उत्तरार्धाला सुरुवात आणि ज्या वेळेला उत्तरार्धाला सुरुवात होणार 7 गुणाची आघाडी हाताशी घेऊन खेळताना संघ आपल्याला पाहायला मिळणार तो मानवा मार्गदर्शन आणि या आघाडीमध्ये बिघाड निर्माण करण्याकरता प्रयत्न होणार ते समोरच्या वाघ्या क्रीडामंडळ संघाकडून. दोनचं क्षेत्ररक्षण आहे. 2+2 क्षेत्ररक्षण होत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा सूत्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. रनरबादचा इशारा पंचांचा पाहायला मिळतो आणि या वेळेला सहज संपूर्ण क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने सांघिक कौशल्यपणाला लागलं गेलं ते मानवा मार्गदर्शन संघाकडून. पुन्हा एकदा दबाव वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर मानवा मार्गदर्शन संघ देखील तितकाच आक्रमक खेळ मैदानावरती करण्याचं पुन्हा एकदा प्रयत्न चालू केले ते मानवा मार्गदर्शन संघाने. मानवा मार्गदर्शन संघाला जाणीव आहे की पहिल्या सत्रामध्ये आपण खेळत होतो, पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना 7 गुणाची आघाडी आपण हाताशी घेतली, समोरच्या संघाला निश्चित आपण दबावाखाली टाकलो आणि हा आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना एक बिनधास्त मैदानावरती वापरायचं, कारण समोरचा संघ दबावाची छाया खाली नाही. अशा वेळेला कोणताही धोका देखील पत्करायचा नाही. पाहूया छान आक्रमण आहे, स्वतःभोवती टिकेट घेतलेला आक्रमण होतं, थोडंसं चकवा देणारी ज्याला आपण चढाई म्हणतो ही चढाई निश्चित पाहायला मिळते ती वाघ्या क्रीडामंडळ संघाकडून. 2-2-1-2 क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलं आणि याच वेळा पुन्हा एकदा छान नमुना आपल्याला पाहायला मिळतो तो मानवा मार्गदर्शन संघाकडून. पुन्हा एका धक्क्याला सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेला थोडंसं खच्चीकरण होत आहे त्या समोरच्या वाघ्या क्रीडामंडळ संघाचं. 3 क्षेत्ररक्षण मैदानात आहे.
जर का या चढापटूला पकड झाली तर मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे. 2 गुण प्राप्त होणार ते समोरच्या वारसाई क्रीडा मंडळ संघाला. पावल्या तसा प्रयत्न होतो का कारण 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. छान असं आक्रमक असतो थोडासा सावध पवित्र घेतला जातो कारण मानव माध्यम संघाच्या प्रत्येक खेळाडूला जाणीव आहे की आपण आघाडीवर आहोत आणि अशा वेळेला आपण सावध पवित्र घेत खेळणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आक्रमक धोरण कोणाला घ्यावं लागणार तर समोरच्या वारसाई क्रीडा मंडळ संघाला. दोन क्षेत्ररक्षण ट्रिपल टू सिंगल वनच्या क्षेत्ररक्षण पुन्हा छान परशूट करण्याचा प्रयत्न. सिंगल पॉईंट पाटला कोणत्या तर गुणांचा पाटला छान परशूट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पाहूया रडबादचा निले पंचांचा छान धक्कातंत्राचा अवलंब केला गेला. एक कबड्डीचा महत्वाचा अंग आहे. वेगवेगळ्या टॅक्टिकचा वेगवेगळ्या कौशल्याचा मैदानावरती वावर करताना पाहायला मिळतो. सुद्धा मानवबाबांचं मन प्रश्न होतो. पुन्हा एकदा भरभक्कम आघाडी जाताना आपल्याला चांगल्याच्या दिशेने पाहायला मिळते ती मानव प्रत्युत्तर लागत पुन्हा एकदा आक्रमण करता सज्ज झालेला आणि याच वेळा पुन्हा छान पाहून सुंदर प्रयत्न मैदानावरचा. कोणती संधी दिली जात नाहीये मानोबा मार्शल संघाकडून ती वाघजाई क्रीडा मंडळ संघाला. वाघजाई क्रीडा मंडळ संघ पुढचा बॅकफुटवर असलेला पाहायला मिळतो. जर का फ्रंटफुटवर यायचं असेल तर जोरदार प्रयत्न करावे लागणार. आकर्षक चढाव रोमर्षक पकडींचं प्रदर्शन मैदानावरती करावं लागणार ते वाघजाई क्रीडा मंडळ संघाला. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. ट्रिपल टू सलग सुंदर क्षेत्ररक्षण निश्चित या ठिकाणी बोनस ऑन आहे. पाहूया मैदान दिशेच्या आसपासचा खेळ करत असताना थोडासा सावध पवित्र घ्यायचा. थोडंसं वेळ काढून धोरणाचा अवलंब करायचा. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं आणि गुळाचा स्थिती अशी आहे. मानव मार्शल 22 23 आणि वाघजाई 7. अजून देखील भरभक्कम आघाडी. फार मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे ती वाघजाई क्रीडा मंडळ संघाला. जो संघ या ठिकाणी निश्चित बारीक चुका करणार आहे त्याला पराभवाच्या धक्क्याला सामोरे निश्चित जावं लागणार आहे. कारण अजून देखील भरभक्कम गुणाची आघाडी होता. क्षेत्ररक्षक सावध होतो. क्षेत्ररक्षक कोणत्या पद्धतीचा असावा आखो का इशारा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे इशारे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. ते मानोबा मार्शल संघाकडून 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. 9 नंबर जर्सी परिधान किल्ला तळेपट्टू आक्रमण करतो. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं हातातून वेळ हळूहळू निष्ठत चाललेली असतानाच या ठिकाणी मानोबा मार्शल संघ मात्र पुरता आघाडीवर आहे. पुरता आघाडीवर मोकळा झालेला संघ आहे. निश्चित दबाव क्षणाक्षणाला वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो तो वाघजाई क्रीडा मंडळ संघाच्या बाजूने. जवळजवळ सामन्याचं चित्र स्पष्ट होत चाललेला कारण निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि निर्णायक सत्रामध्ये आपण खेळतो याची जाणीव वाघजाई क्रीडा मंडळाला निश्चित असणार. पहिलं सत्र संपुष्ट झालं. सावधानतेचं सत्र ज्याला आपण म्हणतो स्वयंचित राखीव क्षेत्राला पाय लागल्या कारणानं पंचमंडळाकडे अशा पद्धतीचा खेळ दुसऱ्या सत्रात 2 गुणाचे फरक अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे. तो वाघजाई क्रीडा मंडळ संघाकडून आक्रमण होते. पुन्हा एकदा मानोबा मार्शल संघाकडून स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण आहे. आक्रमण करायचं म्हटलं की दिशा दर्शक कसं आक्रमण करायचं हा प्रयत्न देखील असतो तो सोनूचा. एक चपळ खेळाडू म्हणून त्याची गणना होते. दमदार चढाई करण्यामध्ये माहीर असणारा अष्टपैलू कामगिरी करण्यामध्ये माहीर असणारा. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं या ठिकाणी आमचे वेळाधिकारी मिलिंद शिंदे यांचा निर्देश होतो. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं सुपर रेड पाहायला मिळते. शेवटच्या काही मिनिटांमध्ये दमदार तिसरी चढाई आणि ज्या वेळेला 2 चढाया अनसक्सेस होतात त्यावेळेला तिसरी चढाई सक्सेस करायची असा प्रयत्न असतानाच या ठिकाणी छान टेकलचा नमुना पाहायला मिळतो वाघजाई क्रीडा मंडळ संघाकडून. सुरुवातीला सांगितलं होतं की वाघजाई क्रीडा मंडळ संघ कबड्डीची पंढरी असणारा माझ्या गावातील हा संघ पाहूया. पाहिजे थोडीशी ताकद थोडंसं टेक्निक कमी पडतं आणि त्याचा फायदा होतो समोरच्या वाघजाई क्रीडा मंडळ संघाला. मानोबा मार्शल संघात आक्रमण आहे. निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना आता मात्र मानोबा मार्शल संघ सावध पवित्र घेणार कारण मानोबा मार्शल संघाला जाणीव आहे की मागील काही मिनिटांमध्ये आपण खेळाचं प्रदर्शन मैदानावरती केलं आणि त्याचा निश्चित फटका थोडासा सहन करावा लागला तो मानोबा मार्शल संघाला. या पुढे होणारा सामना आहे A7
विरुद्ध संगमेश्वर दोन्ही संघाने तयार राहायचे. थोडासा सामन्यामध्ये बदल करण्यात येतो. विरुद्ध संगमेश्वर प्रत्युत्तर नकार पुन्हा एकदा आक्रमक दोन क्षेत्ररक्षण करत असताना विधानपरिषदेच्या आसपासचा खेळ मानोबा मार्जन संघाकडून पुन्हा एकदा छान असं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये धोका पत्करायचा नाही. चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट. सामना मात्र काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असतानाच या ठिकाणी अजून देखील थोडंसं वर्चस्व सामन्यावरती निश्चित आहे. ते मानोबा मार्जन संघाचं सेकंदाचा खेळ बाकी आहे. केवळ थोड्याच वेळात ज्याला आपण सामन्याची औपचारिकता म्हणतो ही औपचारिकता बाकी आहे. थोड्याच वेळात पंचमंडळ देखील सामना संपण्याची उद्घोषणा करतील. सामन्याचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर. वाघजाई क्रीडा मंडळ संघाकडून निदान रेषा पार करत असतानाच या ठिकाणी 2-1-2-2 क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात असताना सामना संपतात. गुणांक स्थिती अशी आहे. मानोबा मार्जन 26 आणि वाघजाई 16 तब्बल 10 गुणांना या ठिकाणी चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होतो तो मानोबा मार्जन संघ. अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत देणारा